आता एक महत्त्वाची बातमी येते सोलापूर जिल्ह्यातून शेतकरी संदर्भातील। शेतात घाम गाळून सोनं पिकवणाऱ्या बळीराजाला कृषी दिनानिमित्त आपल्या शेतात पिकवलेल्या ऊस बिलासाठी आंदोलन करावे लागते, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे। राज्यातील असंख्य शेतकरी कारखानदारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येच्या मार्गावर जात आहेत। याला जबाबदार सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार आहेत। गोकुळ शुगर, जय हिंद शुगर, मातोश्री शुगर, सिद्धेश्वर सहकारी, भीमा सहकारी, सहकार शिरोमणी, इंदरेश्वर शुगर या कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले आहे। सरकार आता शेतकऱ्यांना न्याय देणार का, याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे। हे कारखानदार अनेक राजकीय पक्षांशी निगडीत असल्यामुळे नेहमी शेतकऱ्यांना हे अन्याय करताना दिसत आहेत। त्यामुळे अशा राजकीय नेत्यांना यांची जागा दाखविण्याची अत्यंत गरज आहे, असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे। अशा कारखानदारांना साखर आयुक्त काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे। राज्यातील असंख्य शेतकरी आत्महत्या करतात, त्याचं कारणच आहे थकलेलं ऊस बिल। या ठिकाणी आपण पाहू शकता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून असंख्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जे आज या ठिकाणी उपोषण करतात, काय त्यांच्या उपोषण करण्याची मागणी आपण जाणून घेणार आहोत। काय करण्याची मागणी आहे? आज ऊस गाळप हंगाम 2024-25 संपून 6 ते 7 महिने झाले तरी शेतकऱ्यांना ऊसाचे बिले मिळालेले नाहीत। या ठिकाणी आलेले शेतकरी आहेत त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना 1 रुपयाप्रमाणे बिल मिळालेले नाहीत। आम्ही अनेक शेतकऱ्यांना घेऊन कारखान्यावर हेलपाटे मारले, साखर संचालकाकडे हेलपाटे मारले, साखर संचालक कार्यालयात आंदोलन केले। त्यानंतर माननीय साखर आयुक्तांनी या सोलापुरातील गोकुळ, सिद्धेश्वर, जय हिंद, भीमा सहकारी, चंद्रभागा, इंद्रेश्वर, मातोश्री कारखाना या कारखान्यावर आराखडा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले। हे आदेश देऊन सुद्धा आज 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, परंतु आराखड्याची अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांना ऊस बिले मात्र मिळालेली नाहीत। आज पेरणीचे दिवस आहेत, शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी पैसे नाहीत, दुसऱ्या बाजूला ऊसाचे बांधण्या करायचे आहेत, त्याला खत टाकावं लागतात, अशासाठी शेतकऱ्यांना सध्या पैसे नाहीत। म्हणून स्वतःचे घाम गाळून कष्ट करून पिकवलेल्या ऊसाचे पैसे कारखानदाराकडे लाखो रुपये अडकले असताना शेतकऱ्यांवर मात्र या ठिकाणी बँकेत कर्ज मागण्याची वेळ आलेली आहे। बँका शेतकऱ्यांना कर्ज सुद्धा देत नाहीत। अशी परिस्थिती असताना आज कारखानदार मात्र मूग गिळून गप्प आहेत, तारखेवर तारखा देत आहेत। अनेक शेतकरी कारखानदारांना फोन करतायत, भेटून बिल मागण्याचा प्रयत्न करतात, पण कोणीही बिल त्या शेतकऱ्यांना दाद देत नाहीत। म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात या ठिकाणी बसलेलो आहोत। जिल्हाधिकारी महोदयांनी साखर कारखानदारावर त्वरित कारवाई करून शेतकऱ्यांना ऊसाची बिले तात्काळ जमा करा, या मागणीसाठी आज आमच्या या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचं बोलत आहे, कसं बघता याकडे? आज साखर कारखानदारांना सरकार पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते, शेतकऱ्यांच्या बाजूने आज सरकार नाही हे याच्यावरून दिसते। कारण मागील 6-7 महिन्यापासून फक्त आरआरसी केल्याचे आदेश दाखवते, त्यानंतर पुढे कोणतीही कारवाई नाही। हे जर तुमची मागणी मान्य झाली तर येणाऱ्या काळात भूमिका काय असणार आहे? आता तरी आम्ही सध्या लोकशाही मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन करतोय। जोपर्यंत आमचे बिले जमा होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन आमचं सुरू असणार आहे। जर आमचं आंदोलन नाही दिलं, आम्हाला दखल नाही घेतली, तर मात्र आम्ही पुढच्या उग्र स्वरूपाच्या आंदोलनाची आम्ही दिशा पाऊल उचलू। एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्यांच्या असंख्य समस्या ज्या आहेत, धाराशिव जिल्ह्यातील असंख्य शेतकरी जे आत्महत्या करतात, त्या तरीकेनं सोलापूर जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील कारखानदारांनी बिल न दिल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत, कसं बघता याकडे? या ठिकाणी मला एक गोष्ट मुख्यमंत्र्यांना सांगायची आहे की आज कृषी दिन असताना आज शेतकऱ्यांना असं रस्त्यावरती बसून आंदोलन करावं लागतं। आज निवडणूक आली की शेतकरी सगळे नेते मंडळी म्हणत असतात की शेतकऱ्याचं राज्य आहे, शेतकऱ्यांसाठी आम्ही एकत्र करू, शेतकऱ्यांचं कुणी नाही। जर आपल्याला माहीत आहे की तुळजापूर तालुक्यातील गुजनूर येथील अशा बऱ्याच ठिकाणी कारखानदारांच्यामुळे बिलं थकल्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। मग असा प्रश्न पडतो की 500-500 टन 600 टन ऊस कारखान्याला घालायचा आणि भिकाऱ्यासकट त्यांना पैसे मागायचे, पण शेतकऱ्यांचा कुणी वाली आहे का नाही? आज कृषी दिनानिमित्त आज आम्ही सगळे शेतकरी इथं मुख्यमंत्र्यांना एक आयुष्य सांगतो की बाबा तुम्ही तुमची जर दयामाया काय असेल शिल्लक तर शेतकऱ्यांना खरीप हंगाम हातातून जात आहे, पेरण्याचे दिवस जात आहेत। आज पुण्या काळात एवढा चांगला पाऊस पडलेला असताना शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसा नाही आहे। त्या हरामखोर कारखानदारांकडे आम्ही विनवण्या केल्या, किती वेळेस पाठपुरावा केला, तोंडी आश्वासने देऊन आम्हाला किती वेळेस 3-4 महिन्यापासून यांच्या मागं लागतो, पण कोणीही पैसे द्यायला तयार नाही। आज शेतकऱ्यांकडे पेरणीला पैसे नाहीत,
उसाला खात घालायला पैसे नाही. मग असं असताना आणि हे कारखानदार यांना सर्व नेते मंडळींचा पाठिंबा असल्यामुळे कारखानदार असं करत आहेत. तरी आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की थोडं आजच्या पैसे शेतकऱ्यांना वर्ग करावे यांना तीव्र आंदोलन करण्यात. एकंदरीत पाहिलं तर कृषीप्रधान देशामध्ये ज्या असंख्य शेतकरी जे आहेत आत्महत्याच्या मार्गावरती, मात्र अद्याप शेतकऱ्यांना बिल न मिळाल्यामुळे हा झोपलेला सरकारला आता केव्हा जाग येणार या शेतकऱ्यांच्या व्यथा कळणार का? आज कृषीप्रधान देशामध्ये आज कृषी दिनानिमित्त असंख्य शेतकरी त्रस्त झालेत, आत्महत्याच्या मार्गावरती झालेत. या आत्महत्या थांबण्यामध्ये सरकार भूमिका बजावणार का हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, सोलापूर. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, सोलापूर.